व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मी आणि मला सहकार्य करा आणि घंटीचा बटन आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि एक प्यारासा कमेंट करा. ठीक आहे, चालतंय. आणि हे व्हिडिओ होणार आहे नवीन गाडी घेण्यासाठी. ठीक आहे, नवीन गाडी घेण्याच्या अगोदर जे माणूस घ्यायला असन आपण जे घेणार आहोत तर हे व्हिडिओ एकदा नक्की पहा. का मग की हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे तर त्याचा उत्तर भेटन आणि त्याचे फायदे भेटन. तुम्हाला कशी घ्यायची गाडी, कोण्या हिशोबानं, का मग की आपला पैसा आहे, पैसा आपल्याला कसं वापर करायचं त्याचं, आणि आपण जे फायनान्स करताव, जे लोन करताव, जे भरताव आपण, तर ते काय असतं त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट भेटायला पाहिजे. म्हणजे गाडी जास्त महाग लागली तर आपला नुकसान आहे, तरी पण आपल्या हिशोबानं एखादा हप्ता त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतो. त्या हिशोबाने विचार करू शकतात. 50-50 हजार रुपयाला तुम्हाला सवलत भेटू शकते, अजून जास्त लाखांना सवलत भेटू शकते. तरी पण माझं हे विषय आहे की तुम्ही नवीन गाडी घेत असताना तर हे व्हिडिओ नक्की पहा. नवीन गाडी घेण्यासाठी एकदम सवलत होणार आहे ह्याच्यात आणि तुम्हाला बेनिफिट जास्तीत जास्त बघायला भेटणार आहे. जर आपण हे व्हिडिओ समजा पाहिला तर तुम्हाला काहीतरी ह्याच्यामध्ये नवीन गाडी घेण्याच्या अगोदर लाभ भेटेन. आणि जिथून ज्यांनी मला गाडी घेऊन दिली, समजा मी गाडी घेतली आणि त्यांनी मी 2-3 जाग्याचं कोटेशन आणला होता. कोटेशन आणल्याच्या नंतर मग काय झालं की 2-3 जिल्ह्यापासून कोटेशन आणला, पण मला काही लाभ भेटलंच नाही. गाडी खूप महाग जाऊ लागली. तर मी काही करावं डोसक्याला हात लावून बसलो. का मग की 34-35 लाखापर्यंत गाडी जाऊ लागली. 33-34 असं जे काही 34-35 लाखापर्यंत गाडी जाऊ लागली. तर ह्याच्यासाठी मी मग एक काम केलं, एक जणासोबत संपर्क केला मी आणि त्यांना सांगितलं अशी वस्तू झाली माझ्यासोबत आणि गाडी लई महाग पडायली. तर मला त्यांनी काय केलं, मला सवलतीनं गाडी घेऊन दिली, म्हणजे हप्त्यावर गाडी घेऊन दिली आणि मी 2-1 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं. आणि मी जे 2-3 जाग्याचे जे कोटेशन आणले होते तर त्याच्यात काय झालं माहिती आहे का, लय फायदा झाला हो. म्हणजे भरपूर फायदा बघायला भेटला मला. आणि त्यांनी मला कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये मला त्या कोटेशनमधून कमी करून दिलेत साहेबानं मला कोटेशनमधून तेवढं पैसे कमी करून दिलेत. तर हे मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायलो की आपण बी जर घेत असताना नवीन गाडी तर आपण बी एक लक्षात ठेवा की आपल्याला गाडी घेण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला 80 हजार रुपये कमी वाटायलेत का? जर मी त्यांच्या म्हणण्यावर घेतली असती गाडी तर माझं 80 हजार रुपये मला फेडावं लागत होते. ते एक म्हणजे लोनमध्ये वाढले असते किंवा म्हणा नगदी देण्यामध्ये वाढले असते, पण द्यावं तर लागत होते. लोनप्रमाणे द्या किंवा खिशाप्रमाणे द्या, नगदीप्रमाणे द्या, गोष्ट एकच होती. मला 80 हजार रुपयाचा फायदा झाला. जर तुम्हाला बी जर घ्यायची असेल गाडी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो आहे, तिथं मला संपर्क करा आणि तुम्हाला तेवढं जसं मला फायदा भेटला तसं तुम्हाला बी फायदा बघायला भेटेल. ठीक आहे. आपण आता हे पूर्ण व्हिडिओ बघायला त्याच्यासाठी सांगतो की हे मी कोण्या जिल्ह्यामध्ये करू शकतो आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा आपण की मी कोणत्या जिल्ह्यात करणार आहे आणि हे सुविधा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. पहिल्या नंबरला येते नांदेड. ठीक आहे, नांदेडचं जर तुम्ही पाहत असताना व्हिडिओ तर लक्षात ठेवा, नांदेडच्या कोणत्या बी तालुक्यातून असाव, कोणत्या बी गावातून असाव, हे तुमच्यासाठी बी बेनिफिट होणार आहे, कमीत कमी करून देणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या जिल्ह्याचं नाव घेतो मी. दुसरा जिल्हा आहे बीडमध्ये जर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असताना, बीडचे खेडेपाडे ज्या गावातून असताना तुम्ही पाहत असताना तर हे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आणखीन दुसरा आहे अंबाजोगाई. जर आपण अंबाजोगाई येऊन पाहत असताना तर हे अंबाजोगाईसाठी बी होणार आहे. जर जे अंबाजोगाईचे लोक आहेत त्यांच्यासाठी आणि जे छोटे मोठे गाव आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आणि दुसऱ्या जिल्ह्याचं नाव घेतो मी हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही पाहत असताना किंवा छोटे मोठे गाव असताना त्यांना बी लाभ ह्याचं मी घेऊन देऊ शकतो आहे. ठीक आहे. आणि आता लास्ट आमचा जिल्हा एकच राहिला आहे, ते आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातून जर तुम्ही पाहत असताना तर तुम्हाला हे सुविधा भेटेल. जसं माझं 70 ते 80 हजार रुपये फायदा झाला, तुमचा पण होईल. आता हे मी जेवढ्या जिल्ह्याचं नाव काढलं तेवढ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये फायदा होत असेल तर
ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की बाबा आम्हाला त्याचा लाभ कसं भेटेल, आम्ही नवीन गाडी घेणार आहोत, आम्हाला त्याचं कसं करायचं, काय करायचं. तर तुम्ही माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि तुम्ही हे जिल्ह्याची नावं घेतले मी, तर ह्या जिल्ह्यामधून कुठून बी तुम्ही बिलॉंग करीत असतान तर हे तुमच्यासाठी बेहतर होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटते तसं की तुम्ही काय करा, तुम्हाला जे बी जिल्हा आहे जवळपास त्या जिल्ह्याहून जाऊन तुम्ही आयशरचं 3018 3019 कोणत्या बी प्रकारची गाडी आयशरमध्ये म्हणा किंवा टाटामध्ये म्हणा, सध्या तर मी हे दोनमध्येच आहे, प्रयत्न करून पुढं अजून जोडायचं सोबत अजून लोकांसोबत. ठीक आहे. आणि तुम्ही जर आयशर तुम्हाला 3018 आता ही मी गाडी घेतली, हे 3018 जे तुम्हाला दिसायली ही मी गाडी घेतली आहे, मला 70 ते 80 हजार रुपये फायदा झाला आहे. मला त्यांनी किंमत भरपूर सांगितली होती, ती दोन ठिकाणी विचारली, सेम किंमत येऊ लागली. त्याच्यामुळं काय करावं, डोसक्याला हात लावून बसलं, एक सरला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी मला गाडी 70 ते 80 हजार रुपये कमी करून दिलीत. जर तुम्हाला बी पाहिजे असेल तर हे तुम्हाला बी करून देऊ. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधा आणि तुम्हाला लाभ भेटेल. आता ही बघा गाडीची बाबतीत मी सांगतो तुम्हाला, ही गाडी मी घेतली 3018 प्रो प्लस. ठीक आहे. आणि ह्या गाडीची ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे गाड्या आहेत. एक जे तर मधात जे बॉडीमध्ये असते त्याच्यामध्ये येते प्लाऊड येते, तर मी प्लाऊडवाली गाडी निवडली. ठीक आहे. प्लाऊडवाली का निवडली, कारण की प्लाऊड निवडल्यामुळं कसं होते, काही मशीन ठेवले आपण तर त्याच्यावर लोड येत नाही जास्त आणि नाल्या वाकून जातात. हे नाल्याची नाही घेतली मी, प्लाऊडची घेतली आहे. त्याला उडान फ्लोअर म्हणतात. जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही ऐकलं असेल, उडान फ्लोअर म्हणा किंवा मग प्लाऊड म्हणा, एकच गोष्ट झाली. आणि जर नालीची घेतली, कोई मशीन ठेवली तर ती नाली दबून जाते या. ठीक आहे. आता ही गाडी घेतली मी 22 फूट गाडी आहे, 3018 आहे आणि ही गाडी माझी बुक झाली आहे, 22 फूटमध्ये आहे. मला 425 लिटरचा डिझेल टँक भेटला आहे. हे मी चॉईस करून आधीच सांगितलेलं होतं. हे सगळं मला गाडी कशी भेटली हे बघा, तुम्हाला बघायला भेटत असेल. इथं प्लाऊड आहे, प्लाऊडमध्ये म्हणजे किती बी लोड कसं बी ठेवलं तर काय हरकत होत नाही, काय नाही. प्लाऊडची वॉटरप्रूफ प्लाऊड असते. तर आपण बी अशी गाडी घ्या जी की आपल्याला आनंद भेटावं. तर आपण मंडळी जर आपल्याला जर घ्यायचे विचार करत असताना तर माझ्या हिशोबानं आपण एकदा तरी माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बघा. तुम्हाला तिथून कुठून बी तुमच्या जिल्ह्याहून कोटेशन आणा आणि माझा कोटेशन त्यांच्याकडून माझ्या सराकडून कोटेशन तुम्हाला टाकतो. त्या कोटेशनमध्ये आणि तुमच्या कोटेशनमध्ये फरक बघा. तुम्हाला गाडी कुठून बी घ्यायची, नवीनच घ्यायची साहेब. आता तुम्हाला तर एवढं माहीत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये गाडी इकडं खराब आणि तिकडं खराब, तसं काही नसतं आहे. हे तर तुम्हाला अनुभवच आहे. गाडी कोणची बी घ्या, कुठून बी घ्या तुम्ही, तसं काही नसतं आहे. बस तुमचं काही पैसे उरत असतील तर मला ह्याचं अभिनंदन वाटन, कारण की मी कोणासाठी काहीतरी केल्याच आणि वाटन मला. तर आपण ह्या जिल्ह्यातून कोणचे आता मी 4-5 जिल्ह्याचे नावं घेतले. तर काही तालुके आहेत, छोटे मोठे तालुके असतात, त्या तालुक्यामध्ये बिलॉंग करतात. जसं की काही माझ्या लक्षात नाही, तुम्ही म्हणता असं कसं तेवढे तालुके येत नसते. परळी झाली, जसं की गंगाखेड झाला, जसं की पालम झाला, असे भरपूर तालुके आहेत ज्याचं मी नाव ह्याच्यामध्ये जिकर केला नाही. तर तरी पण तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये फायदा होत असेल तर का नाही एकदा इन्क्वायरी करायला. काय चाललं आहे तुमचं, जर तुम्हाला वाटतं आहे तसं तर तुम्ही एकदा इन्क्वायरी करून बघा, तुम्हाला लाभ भेटणार आहे. फक्त काहीच नाही, तुम्ही तुमच्या हिशोब तिकडून कोटेशन आणायचं आणि कोटेशन आणलं की इकडं मला टाकायचं, कोटेशनची फोटो टाकायची आणि मी आमच्या सरांसोबत बोलून तुम्हाला त्याचं कोटेशन टाकतो. पण गाडी त्याच्यामध्ये तुम्ही कोणची निवडली, त्या गाडीचं नाव आयशर म्हणजे गाडी कोणची, 3018 3019 2114 3016 3015 3018 अशा भरपूर गाड्या आहेत आयशरमध्ये. जर पाहत असताना तर आजच्या डेटमध्ये आयशर ही सगळ्यापेक्षा जास्त चाललं आहे. तर आपण जर आयशर बुक करणार असताना टाटा कोणची बी असू द्या, काय हरकत नाही. तर बाकीच्या ह्याचं बघन, पण आयशरमध्ये तुम्हाला जास्त करून मी करून देतो. 70 ते 80 हजार रुपये तुमचा फायदा होयासारखं झालं, जेवढं झालं तेवढं. असं नाही की मी म्हणतोय की मला 70 ते 80 हजार झालं. तुम्हाला जे काय वाटन त्या हिशोबानं बघू. हे महिन्याला ह्यांची तारीख तय होती या, म्हणजे महिन्याला ह्यांची तारीख बदलती या आणि ह्यांचे रेट पण बदलतात.
आता ते तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये व्हिडिओ पाहत असतान आणि कोणत्या वर्षामध्ये पाहत असतान. सध्या तर 2024मध्ये आहे हे व्हिडिओ. तर जर तुम्ही लेट पाहत असतान तरी पण मला संपर्क करा. तसं काहीच नाही, कुठलं काहीच नाही. त्या हिशोबानं तुम्हाला जेवढं होऊ शकते तेवढं कमीत कमी तुम्हाला करून द्यायचा प्रयत्न करतो मी. आणि तुमची कोटेशन आणल्यापेक्षा त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी दाखवीन मी. ठीक आहे, मला संपर्क करा आणि मला सहकार्य करा. मी तुम्हाला सहकार्य करायलो. ठीक आहे, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोवरपर्यंत चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त तुमचा फायदा करून देईन. नंतर भेटूया. तोवरपर्यंत